नमस्कार मित्रांनो, सिद्धीज क्रिएटिव्हिटी या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत। जसं की मी तुम्हाला कालच्या ब्लॉगमध्ये सांगितलेलं, तर आपण आज जाणार आहोत तेरुंगण येथील जागृत देवस्थान श्री काळभैरवनाथ मंदिर। चला तर सुरुवात करूया। तर आज आपण चाललेलो आहोत तेरुंगण येथील जागृत देवस्थान वनदेव मंदिर। चला तर ही आहे तेरुंगण गावची आश्रमशाळा। इथे मुलांचे व मुलींचे वसतिगृह आहे। इथे सध्या काहीतरी शाळेचे काम चालू आहे। आता आम्ही वनदेव मंदिराकडे चाललेलो आहोत। जाताना रस्त्यात आजूबाजूला जिथे पाहावे तिथे फक्त डोंगर दिसतात, झाडे दिसतात, अगदी प्रसन्न वातावरण असते। जाता जाता आम्हाला ही चांद्याची पानं दिसली, याच्यात जेवले सुद्धा जाते। ते मंदिर जरा लांब पडते म्हणून आम्ही अर्ध्या रस्त्यापर्यंत तर गाडीने गेलो, पण नंतर जायला रस्ता नव्हता म्हणून आम्ही पाऊलवाटेनेच गेलो। जाताना सुद्धा असं अजिबात वाटत नाही की आपण दमलोय, अतिशय उत्साह वाटत असतो। तिथे अगदी अशी वाकडी तिकडी खूप झाडं, विविध प्रकार आहेत झाडांचे। तेवढ्यात माझ्या मामाने मला एक पाण्याचा झरा दाखवला। इथे 12ही महिने पाणी असते। इथे येणारे लोक पूजेसाठी व पिण्यासाठी हेच पाणी वापरतात। जाताना वाटेत होता एक छोटासा लोखंडी पूल। नंतर आम्ही पुढच्या वाटेने चालू लागलो। एवढा अवघड रस्ता असतानाही दादू मात्र हसत हसत चालत होता। तिथे जाण्याची मात्र मला फार उत्सुकता लागली होती, कारण तिथे अतिशय सुंदर असा निसर्ग आहे। नंतर आम्ही जरा मंदिराच्या जवळ आलो। तिथे आजूबाजूला अशी घनदाट झाडी आहे आणि तिथे असे बरेचसे बांबूंचे बेट सुद्धा आहेत। इकडे तिकडे पाहत, झाडे बघत बघत कधी एकदा मंदिराच्या जवळ आलो ते कळलंच नाही। हेच आहे तेरुंगण मधील जागृत देवस्थान श्री काळभैरवनाथ मंदिर। शेवटी मात्र आम्ही मंदिराच्या समोर येऊन उभारलो। मंदिराच्या समोर मोठं असं लांब पटांगण आहे। आमचा दादू पण खेळत होता। तिथे गुरे चरत होती। मंदिराच्या समोर एक मोठं आंब्याचं झाड आहे। त्याच्या खाली खूप मोठा असा लांब बार बांधलेला आहे, म्हणजे येणाऱ्या लोकांना सावलीत बसायला सुद्धा जागा असायला हवी म्हणून। आम्ही तिथे बसलो होतो, तेवढ्यात आम्हाला सावलीला येऊन उभारलेले वासरू दिसले। मग काय मी त्याच्या जवळ गेले। दादूही खेळायला लागला। नंतर आम्हाला दिसले असे बारीक बारीक आंबे। नंतर आम्ही देवाच्या पाया पडायला गेलो, देवाचे दर्शन घेतले। त्या देवळात स्त्रियांना प्रवेश नसतो म्हणून आम्ही बाहेरूनच पाया पडलो। मंदिरात आल्यावर पहिल्यांदा इथे आहे हा नंदी। हे आहे गाभाऱ्यातील श्री काळभैरवनाथ यांचं जागृत देवस्थान। नंतर आम्ही देवळातून बाहेर आलो, जरा आसपासचा निसर्ग पाहत होतो। मंदिराच्या मागे अशा वरती जाण्यासाठी पायऱ्या पण आहेत। इथून वरती जंगलात जायला वाट आहे, पण आम्ही मात्र जंगलात न जाता बाहेरूनच त्याचे शूटिंग काढले। तिथे शेजारी अशी घनदाट झाडी पण होती। बघावं तिकडे झाडेच दिसत होती, बांबूंचे बेट सुद्धा होते। मंदिराच्या मागे असे शिवलिंग, चाफ्याची फुलं, हे चाफ्याचं झाड तर फार मोठं आहे बरं का। नंतर आम्हाला मोगऱ्याचं झाड सुद्धा दिसलं। हा मोगरा थोडा बाकीच्यांपेक्षा वेगळा आहे। आम्ही देवाच्या पाया पडून निघालो।
शूटिंग करता करता माझ्या मात्र पायात काटा घुसला. नंतर आम्ही जेव्हा वरती आलो तेव्हा असं काही दृश्य दिसत होतं. जिकडे पाहाल तिकडे डोंगरच दिसेल, कारण हे सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं आहे. तर काय मित्रांनो, कसा वाटला व्हिडिओ हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.